नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी प्रॉपर्टी न्यूज या यूट्यूब चॅनलवर. एक ब्रेकिंग न्यूज आहे. गिरणी कामगारांसाठी एक खुश खबर आहे. कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चिती अभियानाला मुदतवाढ मिळाली आहे. गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी 14 सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या अभियानामध्ये गिरणी कामगारांचा कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या लॉटरीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,884 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीचे काम सुरू आहे. म्हाडातर्फे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी 3 महिन्यापासून सुरू असलेल्या अभियानाला 14 जानेवारीपर्यंत म्हणजेच 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार व वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केल्याबाबतचे कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने वांद्रे पूर्व येथील MIG क्रिकेट क्लब जवळ असलेल्या समाज मंदिर हॉल येथे सादर करायची आहेत. तर ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मोबाईल ॲप मिल वर्कर एलिजिबिलिटी या नावाने उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच मिल वर्कर eligibility.mahada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाईन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 3 महिन्यापासून सुरू असलेल्या अभियानात ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने 95,812 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 72,041 अर्जदार पात्र ठरले आहेत आणि उर्वरित अर्जांची छाननी करून त्यातील पात्र व अपात्र निश्चिती करण्याचे काम अजून सुरू आहे. सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने सादर करावी. काही अडचण आल्यास मार्गदर्शनाकरिता 9711194191 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. पात्रता निश्चितीकरिता 13 पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वाक्षंतिका छायांकित प्रत सादर करावीत. आधार कार्ड सादर करणे हे बंधनकारक आहे. अपलोड करायची कागदपत्रे कोणती आहेत ते पाहूया. कामगारांचे ओळखपत्र, तिकीट क्रमांकाचे दस्तावेज, सेवा प्रमाणपत्र, लाल पास, डिस्चार्ज ऑर्डर, फंड पावती, ESIC कार्ड, गिरणीचे प्रमाणपत्र, हजेरी पत्रक, रजा पत्रक, सेवानिवृत्ती उपदान आदेश, सेवानिवृत्ती अदा आदेश, पगार पावती, आधार कार्ड अशी कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत. जास्तीत जास्त कागदपत्रे जमा करणे हे चांगलं आहे. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढे जे महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. तसेच जर तुम्हाला म्हाडा किंवा सिडकोबद्दल काही शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही इश्यूज असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहू शकता. मी त्या सर्व कमेंट्सला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.